जगभरात युद्धाची धग वाढत चालली आहे. मध्य पूर्वेत इराण अमेरिका संघर्षामुळे संपूर्ण तेल बाजार हादरून गेलाय. तिकडे रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. त्यात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा डॉलरला काहीच फरक पडत नाहीये. पण या युद्धाचा थेट फटका आता भारताला बसायला सुरुवात झाली आहे. भारतात पेट्रोल डिझेल महाग होतंय, रुपया घसरतोय, महागाई वाढते आणि सामान्य माणसाच्या खिशावरचा ताण दिवसेंदिवस आणखीच वाढू लागलाय. अशातच हैदराबादच्या सभेत पंतप्रधान मोदींनी भारतीयांना काही मोठी आव्हानं केली आहेत. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्षभर सोनं खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा. त्यामुळे मोदींच्या या वक्तव्यानंतर देशभरात चर्चांना उधाण आले. त्यातच सरकारने सोन्यावर तब्बल 15% आयात शुल्क वाढवले. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच भीती निर्माण होऊ लागली. भारतात पुन्हा आर्थिक मंदी येणार का? या सरकारला आधीच येणाऱ्या आर्थिक संकटाची चाहूल लागली का? असे प्रश्न आता लोकांना पडू लागलेत. या जगात सुरू असलेल्या युद्धाचा भारतावर किती मोठा परिणाम होतोय? महागाई आणखी किती वाढणार? सामान्य माणसांच्या नोकऱ्या, EMI आणि बचतीवर काय परिणाम होणार? आणि खरंच 2008 पेक्षा भयानक मंदी भारताच्या दिशेने येते का? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सध्याच्या जागतिक घडामोडींकडे पाहिलं तर सध्या जग एका धोकादायक आणि आर्थिक वळणावर उभा असल्याचं दिसतंय. अशातच भारतात सुद्धा गेल्या काही महिन्यात महागाई, तेलाचे वाढते दर, सोन्यावर आयात शुल्क, रुपयाची घसरण आणि पुरवठा साखळीतील अडचणी हे सगळंच सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झालाय. विशेषतः हैदराबादमधील सभेत मोदी यांनी भारतीयांना काही आर्थिक गोष्टींचं आवाहन केल्याच्या चर्चेनंतर भारतावर मोठं आर्थिक संकट येणार का या विषयाला मोठी हवा मिळाली. अनेकांनी ह्या वक्तव्यांना येणाऱ्या आगामी जागतिक मंदीशी जोडायला सुरुवात केली. त्यानंतर सरकारकडून सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्यात आलं आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसून आला. सोन्याचे दर वाढले, डॉलर मजबूत झाला, रुपया कमकुवत झाला आणि तेल बाजारातही तणाव वाढला. या सगळ्या घटना वेगवेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या एका मोठ्या जागतिक आर्थिक साखळीने जोडलेल्या आहेत. आज जगात एकाच वेळी अनेक संघर्ष सुरू आहेत. अमेरिका इराणमध्ये वाटाघाटी अजून सुटलेली नाहीये. रशिया युक्रेन युद्ध अजून पूर्णपणे संपलेलं नाहीये. या युद्धामुळे युरोपमध्ये आणि पूर्व आशियामध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले. त्यासोबत जगभरात गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. युक्रेन हा जगातील महत्वाचा गहू निर्यातदार देश आहे. युद्धामुळे गहू, सूर्यफूल, तेल, खतं आणि इतर कृषी उत्पादनांच्या किमती वाढल्यात. दुसरीकडे रशिया हा तेल आणि गॅसचा मोठा पुरवठादार आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर झाला आणि याचा परिणाम जगभरातील उद्योगांवर झाला. त्याने झालं असं की जगभरात उत्पादन खर्च वाढला, महागाई वाढली. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांच्या बँकांनी व्याजदर वाढवले. व्याजदर वाढले की उद्योगात गुंतवणूक कमी होते, लोक कर्ज कमी घेतात आणि अर्थव्यवस्था मंद व्हायला सुरुवात होते. हीच गोष्ट आताच्या काळात घडून येताना दिसते. पण रशिया युक्रेन युद्ध चालू असतानाच मध्य पूर्वेत इराण इस्रायल अमेरिका संघर्ष उभा राहिला आणि परिस्थिती आणखी गंभीर झाली. जगातील सगळ्यात महत्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेला स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज हा इराणच्या जवळ आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चं तेल याच मार्गातून वाहतं. जर या भागात युद्ध वाढलं तर तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी तेलाचे दर 120 ते $150 प्रति बॅरल पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे, कारण भारत आपल्या गरजेचं जवळपास 88% तेल आयात करतो. तेल मागलं की भारताचा आयात खर्च वाढतो. सरकारला अधिक डॉलर खर्च करावे लागतात. त्यामुळं परकीय चलन साठ्यावर दबाव येतो. रुपया कमजोर होऊ लागतो आणि एकदा रुपया कमजोर झाला की इतर आयात वस्तूही महाग होतात. इलेक्ट्रॉनिक्स, खतं, रसायनं, औद्योगिक कच्चा माल, औषध निर्मितीमध्ये लागणारे घटक या सगळ्यांचाच गोष्टींचा खर्च वाढून सर्वसामान्य माणसाला याचा फटका बसू लागतो. त्यामुळे ही महागाई कशी वाढते हे समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. बघा मंडळी, पेट्रोल आणि डिझेल हे फक्त वाहनांसाठी वापरलं जाणारे इंधन नाहीये. भारतात ट्रक, शेती, उद्योग, रेल्वे, वाहतूक व्यवस्था, बांधकाम, लॉजिस्टिक या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंधन चालतं. हे इंधन महागलं की ट्रान्सपोर्ट महाग होतो. ट्रान्सपोर्ट महागलं की भाजीपाला, दूध, धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, प्रत्येक वस्तूचा खर्च वाढतो. त्यासोबत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि त्यात कंपन्या आपला खर्च ग्राहकांवर टाकतात. त्यामुळं महागाई वाढतच जाते. पण सामान्य माणसाचा पगार त्याच वेगाने वाढत नाही. त्यामुळं लोकांकडे पैसे कमी आणि खर्च मोठ्या प्रमाणावर होऊ लागतो. म्हणून पगाराच्या हिशोबाने लोक खर्च कमी करतात. खर्च कमी झाला की कंपन्यांची विक्री कमी होते आणि विक्री कमी झाली की कंपन्या नोकर कपात करतात.
एकदा माणसं बेरोजगार झाली की इथूनच मंदीचं चक्र सुरू होतं. 2008च्या जागतिक आर्थिक मंदीमध्ये मुख्य समस्या अमेरिकेतील हाऊसिंग बबल आणि बँकिंग कोलॅप्सची होती. अमेरिकेतील लोकांना मोठ्या प्रमाणावर गृहकर्ज दिलं गेलं. नंतर घरांच्या किमती घसरल्या आणि लोक कर्ज फेडू शकले नाहीत. त्यामुळं तिथल्या मोठ्या बँका कोसळल्या. लेहमन्स ब्रदर्सने यात खूप मोठा गेम केला. त्यांची संस्था शेवटी डुबली खरी, पण त्यांचे भयंकर पडसाद जगभर पडले. पण त्या काळात भारत तुलनेने मजबूत स्थितीत होता, कारण भारत स्वदेशी मालांवर जास्त भर देत होता. त्यामुळे आपल्या देशाची अंतर्गत मागणी मजबूत होती. आपल्यासोबत फक्त चीनची अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. पण आजची परिस्थिती ही वेगळी आहे. आज जगातील जवळपास प्रत्येक मोठी अर्थव्यवस्था अडचणीत आहे. चीनमध्ये रिअल इस्टेट संकट आहे. तिकडे एव्हरग्रेंड सारख्या कंपन्या कोसळल्या आहेत. त्यामुळं चीनवर देखील थोडंसं संकट आहेच. युरोप देश ऊर्जा संकटातून अजून बाहेर पडलेला नाहीये. अमेरिकेत व्याजदर अजूनही टॉपवरच आहेत. जपानमध्ये चलन कमकुवत झालंय. हे सगळं होतंय मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे. तिथलं तेल संकट वाढतंय. म्हणजे यावेळी संकट फक्त एका देशापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण जगभर पसरलंय हे नक्की. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतावरचा आणखी एक मोठा दबाव. तो म्हणजे डॉलरची ताकद. जेव्हा जागतिक संकट वाढतं तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करू लागतात. त्यामुळे डॉलर आणखी मजबूत होऊ लागतो. त्यात भारतासारख्या देशांचा रुपया कमकुवत होतो. रुपया घसरला की आयात आणखी महाग होते. सध्याच्या घडीला भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 95 रुपयाच्या पार गेलाय. येत्या काही दिवसात तो 100 रुपयांवर सहज पोहोचेल. त्यात भारताला तेलासाठी जास्त रुपये खर्च करावे लागतात. तेल पुरवठा कमी झाल्याने सरकारचा तुटवडा वाढलाय. त्यामुळं हळूहळू पेट्रोल सारख्या इंधनांची तस्करी देखील होऊ शकते, असं आर्थिक तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलंय. त्यानंतर भारतामध्ये सोनं हा फक्त दागिना नाही, तर भावनिक आर्थिक सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जाते. लग्न, सण, गुंतवणूक, बचत प्रत्येक ठिकाणी सोन्याचं महत्व आहे. पण भारत मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करतो. जेव्हा लोक मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करतात तेव्हा देशातून मोठ्या प्रमाणावर डॉलर बाहेर जातात. जर युद्धामुळे तेल साठाही मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च करावे लागले तर सरकारवर दोन्ही ओढून दबाव येतो. त्यामुळं आयात कमी करण्यासाठी सरकार शुल्क वाढवतं, पण त्याचा परिणाम बाजारात महागाईच्या रूपात दिसू लागतो. त्यामुळे ज्वेलरी महाग होते, लग्नाचा खर्च वाढतो आणि गुंतवणूक देखील महाग व्हायला सुरू होते. आर्थिक विश्लेषकांच्या माहितीनुसार 2008 पेक्षा मोठी मंदी येण्याबाबतचे काही आर्थिक धोके आहेत. विशेषतः जगात आणि भारतात कर्जाचा खूप मोठा प्रश्न आहे. कोविड काळात जगभरातील सरकारांनी मोठ्या प्रमाणावर पैसा बाजारात टाकला होता आणि लोकांना मदत केली होती. उद्योगांना कर्ज दिलं होतं. त्यामुळे जागतिक कर्ज विक्रमी पातळीवर गेलं. आता महागाई वाढल्यानंतर त्यांनी व्याजदर वाढवले. व्याजदर वाढलं की कर्जाचा बोजा वाढला, ज्यामुळे कंपन्या, सरकार दोघेही अडचणीत येऊ लागले. अनेक छोट्या कंपन्याही बंद पडू लागल्या. स्टार्टअप्सना निधी मिळायला कठीण जाऊ लागलं. त्यासोबत भारताच्या IT क्षेत्रावरही जागतिक मंदीचा परिणाम होऊ शकतो. भारतीय IT कंपन्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांवर अवलंबून आहेत. जर अमेरिकेत कंपन्यांनी खर्च कमी केला तर भारतीय IT कंपन्यांच्या ऑर्डर्स कमी येऊ शकतात. आधीच जगभरातील टेक कंपन्यांनी ले ऑफ सुरू केलेत. गुगल, मेटा, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय कर्मचाऱ्यांवर आणि स्टार्टअप्सवरही झालाय. त्याचबरोबर रिअल इस्टेट क्षेत्रही संकटात येऊ शकतं. व्याजदर वाढलं की होम लोन महाग होतं. लोक घर खरेदी कमी करतात. त्यामुळे बांधकाम उद्योग मंदावतो. मूळ म्हणजे हा बांधकाम उद्योग सिमेंट, स्टील, इलेक्ट्रिकल्स, फर्निचर, ट्रान्सपोर्ट, मजूर अशा अनेक क्षेत्रांना जोडून आहे. त्यामुळे मंदीचा परिणाम साखळी पद्धतीने झटपट पसरायला लागतो. आणखी म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रातही जर इंधन महागलं आणि लोकांचा खर्च कमी झाला तर वाहन विक्री घटू शकते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताच्या शेतीवर काय परिणाम होतो. तर मंडळी, भारतात खतं ही मोठ्या प्रमाणावर आयात केली जातात. रशिया युक्रेन युद्धामुळे याच खतांचे दर वाढले होते. त्यात हवामान बदलामुळे पाऊस अनियमित होतोय. एल निनो सारख्या परिस्थितीमुळे उत्पादनांवर परिणाम होतोय. उत्पादन कमी झालं की अन्नधान्य महाग होतंय, म्हणजे महागाई आणखी वाढते. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजचं जग ग्लोबल सप्लाय चेन्सवर अवलंबून आहे. एका देशात युद्ध झालं तरी त्याचा परिणाम दुसऱ्या देशांवर होतो. भारताकडे अनेक सकारात्मक बाजू असून सुद्धा भारताची मंदीच्या दिशेने चाऊल लागते. ह्याचीच विशेष गोष्ट आहे ते म्हणजे भारताची मोठी लोकसंख्या आहे. हीच सगळ्यात पॉझिटिव्ह आणि मोठी बाजारपेठ आहे. डिजिटल पेमेंट्स, UPI, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग,
संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रातही वाढ होत आहे. अनेक जागतिक कंपन्या चीनमधून उत्पादन भारतात आणण्याचा विचार करतात. त्यामुळं काही क्षेत्रांमध्ये भारताला फायदा होऊ शकतो. पण जागतिक युद्ध आणि तेल संकट खूप वाढलं आणि सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचा दबाव भारतालाही सहन करावा लागणार आहे. आज सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होण्याचं कारण म्हणजे प्रत्येक गोष्ट महाग होत चालली आहे. घर भाडं, शिक्षण, आरोग्य, पेट्रोल, अन्नधान्य, वीज सगळेच खर्च वाढतायत. मिडल क्लासमध्ये बचत कमी होऊ लागले. अनेकांवर ईएमआयचा ताण वाढतोय. तरुणांमध्ये नोकरीबद्दल असुरक्षितता वाढते. ह्या गोष्टींकडे वेळीच लक्ष देणं सरकारसोबत आपलं देखील तितकंच काम आहे. अर्थतज्ञ सांगतात की परिस्थिती गंभीर असली तरी प्रत्येक संकटातून संधी निर्माण होते. जर भारताने ऊर्जा आयात कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनं, सौर ऊर्जा, स्थानिक उत्पादन आणि निर्यात वाढवली तर दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. सरकार आर्थिक शिस्त ठेवू शकतं, बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवू शकतं आणि रोजगार निर्मितीवर भर देऊ शकतं. पण युद्ध वाढली, तेलाचे दर नियंत्रणाबाहेर गेले आणि जागतिक व्यापार कोसळला तर भारतालाही मोठा आर्थिक धक्का बसू शकतो आणि भारतात खतरनाक मंदी येऊ शकते. म्हणूनच सध्या जगभरात आर्थिक बाजार, सरकार आणि गुंतवणूकदार मध्यपूर्वेतील युद्ध, रशिया युक्रेन संघर्ष, डॉलरची ताकद, तेलाचे दर आणि चीनची अर्थव्यवस्था यांच्याकडे अत्यंत बारकाईने पाहत आहेत. बाकी मंडळी, या आर्थिक मंदीबाबत तुम्हाला काय वाटतंय? सरकारने वेळीच काय उपाययोजना करायला हवी याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.